हॅलो डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमचा इयत्ता 10वीचा अर्थनियोजन हा धडा पाहत आहे. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सराव संच 4.2 सोडवला होता. आज आपण आपसमेळ योजना म्हणजेच कंपोजिशन स्कीम पाहणार आहोत. पहा, ज्या व्यक्तीच्या व्यवसायाची उलाढाल मागील आर्थिक वर्षामध्ये 1.5 कोटीपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी आपसमेळ योजना कंपोजिशन स्कीम आहे. ठीक आहे, बघा, आपलं एक फायनान्शियल इयर असतं, आर्थिक वर्ष असतं. मागील आर्थिक वर्षामध्ये जे व्यवसाय करतात त्या व्यवसायदारांची जर उलाढाल असेल वार्षिक ती 1.5 कोटीपेक्षा कमी असेल तर त्यांच्यासाठी आपसमेळ योजना ही सरकारने राबवली आहे. या योजनेचे ऑब्व्हियसली काहीतरी नियम असणार आहेत, ते नियम आज पाहणार आहोत. त्यानंतर आपण GSTची ठळक वैशिष्ट्ये पाहणार आहोत. GST म्हणजे काय आपण पाहिले आहे, GSTची ठळक वैशिष्ट्ये. आणि याच लेक्चरच्या तिसऱ्या भागात आपण GSTच्या अंतर्गत कोणकोणते कर येतात ते पाहणार आहोत. आधी आपण आपसमेळ योजनेतील नियम पाहूयात. आपसमेळ योजना अशा व्यवसायदारांसाठी आहे, व्यावसायिकांसाठी आहे ज्यांची मागील वर्षातील वार्षिक उलाढाल जी आहे ती 1.5 लाखापेक्षा म्हणजेच 1.5 लाखापेक्षा कमी असणार आहे. नियम काय आहेत पाहूया. मी 1 बाय 1 शॉर्टमध्ये नियम लिहिते आणि आपण ते समजून घेऊया. आपसमेळ योजनेतील व्यापाऱ्यास ग्राहकाकडून कोणताही कर गोळा करता येणार नाही, म्हणून या योजनेतील व्यापारी कर विजोग देऊ शकणार नाहीत. त्यांना पुरवठ्याचे बिल द्यायचे आहे. ठीक आहे, आता हे आपसमेळ योजनेतील जे काही व्यापारी आहेत हे ग्राहकाकडून कर घेऊ शकत नाहीत. नियम काय आहेत पहा. ग्राहकाकडून कर घेऊ शकत नाहीत. जर ग्राहकाकडून कर घेऊ शकत नाहीत तर ते ग्राहकांना टॅक्स इनवॉइस देऊ शकतात का, करविजक देऊ शकतात का? ऑब्व्हियसली नाही. जर ते करच घेऊ शकत नाहीत तर कराचं टॅक्स इनवॉइस किंवा कराचं बिल ज्याला आपण म्हणतो ते नाही देऊ शकत. मग तिथे त्यांना काय द्यावं लागेल, तर तिथे त्यांना पुरवठ्याचे बिल किंवा बिल ऑफ सप्लाय त्याला आपण म्हणतो ते त्यांना तिथे ग्राहकाला द्यावं लागणार आहे. हा पहिला नियम आहे. पहा, आपसमेळ योजनेतील नियम आपण पाहतो आहे. पहिला नियम काय, ग्राहकाकडून कर घेऊ शकत नाहीत. आपसमेळ योजनेतील व्यापारी ग्राहकाकडून कर घेऊ शकत नाहीत, त्यामुळे ते ग्राहकांना करबीजकही देऊ शकत नाही. मग त्याच्या ऐवजी ते ग्राहकांना काय देऊ शकतात, तर बिल ऑफ सप्लाय ते ग्राहकांना तिथे प्रोव्हाइड करू शकतात, ग्राहकांना तिथे देऊ शकतात. दुसरा नियम काय आहे पहा. व्यापाऱ्याने दर 3 महिन्यांनी वर दिलेल्या सारणीनुसार शासनाकडे विक्रीचा करणा भरावयाचा असतो. ठीक आहे, त्यांना कंपल्सरी काय करायला लागणार आहे, दर 3 महिन्यांनी म्हणजे क्वार्टरली दर 3 महिन्याने कराचा भरणा करावा लागेल. ठीक आहे, कोणता कर, तर सगळे कर रिप्लेस करून एकच कर आत्ता अस्तित्वात आहे ज्याचं नाव आहे GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ठीक आहे, दर 3 महिन्याने म्हणजे क्वार्टरली त्यांना काय करावं लागेल, तर कराचा भरणा हा सरकारला करावा लागेल. हा झाला दुसरा नियम. तिसरा नियम काय आहे पहा. या योजनेतील व्यापारी दुसऱ्या राज्यात विक्री करू शकणार नाहीत, परंतु ते दुसऱ्या राज्यातून खरेदी करू शकतात. ठीक आहे, आता आपसमेळ योजनेमध्ये जे व्यापारी येतात, ज्यांनी त्यामध्ये एनरोल केला आहे ते व्यापारी त्यांनी खरेदी केलेला माल किंवा त्यांनी बनवलेला माल हा आपल्या राज्याबाहेर विकू शकतात का, महाराष्ट्राबाहेर विकू शकत नाही. मी जर वाईमध्ये माल बनवला तर मी तो मुंबई, पुणे, सातारा इथे विकू शकते, पण हा मी इथे बनवलेला माल मी कर्नाटकमध्ये नेऊन विकू शकते का, मी नाही विकू शकत. मी गुजरातमध्ये, अहमदाबादमध्ये नेऊन विकू शकते का, नाही विकू शकत. कारण हे जे काही सिटीज आहेत ह्या महाराष्ट्राच्या बाहेर आहेत, महाराष्ट्र राज्याच्या बाहेर आहेत. हां, पण मी गुजरातवरून माल आणू शकते का, तर हो आणू शकते. मी बाहेरच्या राज्यांतून माल खरेदी करू शकते, पण मी माझा माल बाहेरच्या राज्यात विकू शकत नाही. नियम व्यवस्थित लक्षात घ्या.
व्यापारी दुसऱ्या राज्यात विक्री करू शकत नाहीत. ठीक आहे, दुसऱ्या राज्यात विक्री करू शकत नाही, पण काय करू शकतात, दुसऱ्या राज्यातून खरेदी करू शकतात. गॉट इट. काय करू शकत नाही त्या आपसमेळी योजनेतील व्यापारी, तर दुसऱ्या राज्यांमध्ये विक्री करू शकत नाहीत, परंतु दुसऱ्या राज्यांमधून खरेदी मात्र ते करू शकतात. पुढचा नियम आपण पाहूया. या योजनेतील व्यापाऱ्यांना खरेदीवरील निविष्ठ कराची वाजवट म्हणजे ITCचा लाभ मिळणार नाही. ठीक आहे, त्यांना ITCचा लाभ मिळणार नाही. हे नियम तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा नियम आहे, या योजनेतील व्यापाऱ्यांना आपल्या दुकानाच्या पाटीवर आपसमेळ योजनेतील व्यापारी म्हणजेच काय, कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन असे लिहायचे आहे. प्रत्येक दुकानाची नेमप्लेट असते, पाटी असते, त्यावर त्यांना काय लिहायचे आहे, तर आपसमेळ योजनेतील व्यापारी असे दुकानाच्या पाटीवर नमूद करावे लागेल. ठीक आहे, पुढे अजून त्यांना काय करावे लागेल की या योजनेतील पुरवठा बिलावर म्हणजेच बिल ऑफ सप्लायवर ठळक अक्षरात आपसमेळ योजनेतील व्यापारी विक्रीवर कर आकारण्यास अपात्र असे लिहावे लागेल. ठीक आहे, कर आकारण्यास अपात्र असे त्यांना सप्लाय बिलावर लिहावे लागेल. आणि अशा प्रकारे ठळक योजनेतील व्यापाऱ्यांसाठी काही नियम दिले आहेत. नियम तुमच्या लक्षात आले असतील. आपसमेळ योजनेतील व्यापारी म्हणजे काय, तर असे व्यापारी ज्यांचा 1.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न झालं आहे मागील आर्थिक वर्षामध्ये, त्यांच्यासाठी शासनाने ही योजना अस्तित्वात आणली आहे. यातील नियम आहेत, ग्राहकाकडून आपसमेळ योजनेतील व्यापारी हे कर घेऊ शकत नाहीत. जर कर घेऊ शकत नाहीत तर ते त्यांना बिल ऑफ सप्लाय करबीजक देऊ शकतात का, इनवॉइस टॅक्स बिल नाही देऊ शकत. मग तिथे त्यांना अल्टरनेट काय देऊ शकतात, तर बिल ऑफ सप्लाय देऊ शकतात. पुढे दुसरा नियम होता की आपसमेळ योजनेतील व्यापारी दर 3 महिन्याने कराचा भरणा शासनाला करणार आहेत. ठीक आहे, दर 3 महिन्याने म्हणजेच क्वार्टरली ते शासनाला कराचा भरणा करणार आहेत. पुढे आपसमेळ योजनेतील व्यापारी दुसऱ्या राज्यामध्ये विक्री करू शकत नाहीत, परंतु ते दुसऱ्या राज्यांकडून खरेदी करू शकतात. त्या पुढचा नियम आहे, आपसमेळ योजनेतील व्यापाऱ्यांना ITCचा लाभ मिळणार नाही. त्यांना ITC या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आपसमेळ योजनेतील व्यापारी असे दुकानच्या पाटीवर त्यांना नमूद करावे लागेल. ठीक आहे, जे कोणी आपसमेळ योजनेतील व्यापाऱ्याचे लाभ घेणारे व्यापारी असतील त्यांना त्यांच्या दुकानाच्या पाटीवर आपसमेळ योजनेतील व्यापारी असे नमूद करावे लागेल. आणि आपसमेळ योजनेतील व्यापाऱ्यांना कर आकारण्यास बंदी असणार आहे, म्हणून ते जे आपल्याला इथे बिल ऑफ सप्लाय देणार आहेत त्याच्यावर देखील ठळक अक्षरांमध्ये बोल्ड फॉन्टमध्ये त्यांना हे लिहावं लागेल की कर आकारण्यास ते अपात्र आहेत. ठीक आहे, ते कोणत्याही प्रकारचा कर आकारू शकत नाही हे त्यांना त्यांच्या बिलवर
हे ठळक अक्षरात तिथे छापावं लागणार आहे, लिहावं लागणार आहे. ठीक आहे. हे होते आपसमेळ योजनेमध्ये जे काही व्यापारी ट्रेडिंग करणार आहेत, व्यापार करणार आहेत, त्यांच्यासाठी असणारे नियम. नियम अगदी सोपे आहेत, तुमच्या लक्षात आले असतील. आपण पुढे वळणार आहोत GSTची ठळक वैशिष्ट्ये. हा आपल्या व्हिडिओ लेक्चरचा दुसरा भाग आहे. GST म्हणजे काय तुम्हाला समजलं आहे. गुड्स अँड टॅक्स सर्व्हिसेस. आपण ज्या वस्तू व सेवांचा उपभोग घेतो त्या वस्तू व सेवांवर जो काही ठराविक कर आकारला जातो त्याला GST असे म्हटले जाते. त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, त्याची फीचर्स काय आहेत, GST म्हणजे काय कळाले, GST कशा पद्धतीने काढला जातो, त्यामध्ये असणारे प्रकार, CGST, SGST, UTGST, युनायटेड टेरिटरी संघराज्यांसाठी UTGST आकारला जातो, हे सर्व आपण पाहिले आहे. वस्तू व सेवा GSTचे प्रकार पाहिले. 0% 5%, 12%, 18% आणि 28% असे 5 प्रकारात GSTचं करांचं त्यांनी वर्गीकरण केलं आहे. ते प्रकार देखील पाहिले. प्रत्येक प्रकारामध्ये मोडणाऱ्या वस्तू व सेवांची यादी देखील आपण पाहिली आहे. GSTचं बिल कशा प्रकारे असतं, टॅक्स इनव्हॉइस, कर बीजक आपण पाहिलं आहे. सगळ्या टॅक्सला रिप्लेस करून GST हा कर अस्तित्वात आला आहे. 1 जुलै 2017 पासून तारीख देखील लक्षात ठेवा. आता हा कर अस्तित्वात आला, आता 2020 सुरू आहे. मग या कराचे काही फायदे झाले असतील, बरोबर, काहीतरी फीचर्स असतील, ते आज आपण पाहणार आहोत. या कराची ठळक वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे. विविध अप्रत्यक्ष कर संपुष्टात आले. मी तुम्हाला याआधीही सांगितलं आहे, करांचे 2 प्रकार असतात, एक प्रत्यक्ष कर आणि एक अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष करांमध्ये कोणते कर येणार आहेत, जसं की आपण इन्कम टॅक्स भरतो, हा कर प्रत्यक्ष करामध्ये येतो. परंतु अप्रत्यक्ष करामध्ये येणारे कर मी तुम्हाला सांगितले होते. मनोरंजनाचा कर, वॅट, असे बरेचसे कर जे आपण फर्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं आहे, त्या सगळ्या करांना मागे हटवून ते सगळे कर काढून टाकले आणि GST आला. म्हणजेच काय झालं तर विविध अप्रत्यक्ष कर संपुष्टात आले आहेत. हे आहे GSTचं पहिलं ठळक वैशिष्ट्य. काय की विविध अप्रत्यक्ष हे जे कर होते हे पर्सेंटेजमध्ये होते, त्यामुळे हे सगळे कर आता काय झाले, GSTच्या लागू झाल्यामुळे सर्व कर हे अस्तित्वात किंवा संपुष्टात आले. ओके, ठीक आहे. हे झालं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य काय आहे, वस्तू व सेवाबाबतचे वाद संपुष्टात आले. ठीक आहे. आपल्याला वस्तू व सेवा पुरवल्या जात आहेत. आता त्यांनी वर्गीकरण करून दिलं आहे की बाबा अन्नधान्य असतील, फळे, भाजीपाला, मीठ, अर्धन पॉट्स, मातीची भांडी असतील तर त्यांना GST आकारला जाणार नाही. त्यामुळे मग त्यांच्यामध्ये गफलत होईल का, गल्लत होईल का, नाही. त्यामुळे वस्तू आणि सेवांमध्ये जे काही वाद होते ते सर्व वाद संपुष्टात आले आहेत. ओके, वस्तू व सेवा बद्दलचे वाद संपुष्टात आले. ठीक आहे. हे झालं दुसरं वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य काय आहे, व्यापाऱ्यांसाठी राज्यनिहाय नोंदणी करण्यात आली आहे GSTची. तुम्हाला माहीत नसेल तर समजून घ्या. GST हा कर जेव्हापासून अस्तित्वात आला आहे तेव्हापासून प्रत्येक व्यापाऱ्याची हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालं आहे, राज्यनिहाय नोंदणी करण्यात आली आहे. ठीक आहे. काय झालं तर व्यापाऱ्यांची राज्यनिहाय नोंदणी करण्यात आली. बघा पुढे, GSTN असणाऱ्या व्यापाऱ्यांना व्यवहाराच्या व्यवस्थित नोंदी ठेवून GSTचा भरणा करावा लागतो. आता जे 0% GSTमध्ये मोडतात त्यांना कोणत्याही प्रकारचा GST भरावा लागत नाही. परंतु त्या पुढील जे काही वस्तू व सेवांचा पुरवठा करतात त्यांना सगळ्यांना आता काय करणं आवश्यक आहे तर GSTची नोंदणी ठेवणं आवश्यक आहे आणि वेळच्या वेळी सरकारला तो GST त्यांना भरावा लागतो. ठीक आहे. नोंदी ठेवून
वेळेत GST भरणं. ठीक आहे. बघा आता ही सगळी प्रोसेस ऑनलाईन झाली आहे. त्यांनी GST भरण्यासाठी आपल्याला एक वेबसाईट देखील प्रोव्हाइड केली आहे. तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पाहिलं असेल तर www.gst.government.in ह्या वेबसाईटवर आपला जो कोणी व्यापारी असेल त्याच्या प्रत्येकाचा एक वेब पेज असणार आहे. त्या पेजवर तो त्याची नोंदणी त्याचा कर हा वेळोवेळी भरू शकतो. अशा पद्धतीने GST जे कोणते व्यापारी भरणार आहेत, पे करणार आहेत, त्यांना त्या GSTच्या वेळोवेळी व्यवस्थित नोंदी ठेवून वेळेत सरकारला GST भरावा लागतो. आता त्याच्या व्यवस्थित नोंदी आहेत, ऑनलाईन आहे, वेळेत GST भरावा लागतोय. यामुळे साहजिकच काय झालं तर व्यवहारामध्ये पारदर्शकता आली. ठीक आहे. या आधी असं होतं का? नाही. सरकारने आता प्रत्येक वस्तू किंवा प्रत्येक सेवेमध्ये किती टक्के GST भरणार आहे हे सगळं रूटीन फिक्स करून दिलं आहे. ऑनलाईन वेबसाईट क्रिएट केली आहे. व्यापाऱ्यांची राज्यनिहाय नोंदणी केली आहे. व्यापाऱ्यांना GSTच्या प्रत्यक्ष नोंदी ठेवाव्या लागतात आणि वेळेत GST भरावा लागतो. हे इतकं सगळं चेंजेस झाले. त्यामुळे सिस्टीममध्ये व्यवहारामध्ये काय झाली तर पारदर्शकता निर्माण झाली, पारदर्शकता आली. साधी व सोपी कर प्रणाली अस्तित्वात आली. बघा आता तुम्ही 10वीला आहात, तुम्हाला अर्थनियोजन हा पाठ शिकायला दिला आहे. ऑब्व्हियसली तुम्हाला झेपणार आहे, तुम्हाला या एजमध्ये समजेल म्हणूनच दिला आहे. या आधीचे जर तुम्ही आपलं टॅक्सेशन सिस्टीम पाहिली, कराची जर तुम्ही सिस्टीम पाहिली तर ती खूप कॉम्प्लिकेटेड होती. कारण जे अप्रत्यक्ष कर होते त्या प्रत्येक अप्रत्यक्ष करासाठी वेगवेगळे टक्के ठरलेले होते की बाबा मनोरंजन कर इतके टक्के, वॅट इतके टक्के, एक्सरसाइज ड्युटी इतके टक्के, अशा पद्धतीने. आणि तिथे खूप कन्फ्युजन होतं, कोणत्याही प्रकारची पारदर्शकता नव्हती. इथं मात्र त्या सगळ्या करांना रिप्लेस करून जवळजवळ 12 ते 13 करांना रिप्लेस करून GST हा कर आला आहे. त्यामुळे पारदर्शकता आली आहे व समजण्यास साधी व सोपी कर प्रणाली अस्तित्वात आली. ठीक आहे. आपण GSTची वैशिष्ट्ये पाहतो आहोत. पुढे काय झालं बघा, करांवर कर भरावे लागत नाहीत. त्यामुळे वस्तू व सेवांच्या किमती ह्या आवाक्यात आल्या आहेत. आधी पहा, आधी आपण एक कर भरला तर त्यावर अजून दुसरा कर भरावा लागत होता. आता तसं करावं लागत नाही. या आधी बघा आपण GSTची ट्रेडिंग चेन पाहत होतो. व्यापाऱ्यांपासून ते प्रोडक्शन होण्यापासून ते ग्राहकांपर्यंत एक घड्याळाचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं होतं. तिथे खालच्या स्तरातील ग्राहक हे GST देत नाही आहेत. आधी 12% होता, नंतर तो 6% विभागून आला. अशा पद्धतीने वस्तूंचे कर काय झाले तर वस्तूंचे कर कमी झाले. पुढे काय आहे पहा, वस्तू व सेवांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी तुलना म्हणून गुणवत्तेत वाढ झाली. ठीक आहे. बघा वस्तू आणि सेवा आता इंटरनॅशनली कुठेतरी त्यांची तुलना व्हायला लागली, इंटरनॅशनली कंपॅरिझन व्हायला लागलं. सपोज टू बी माझी एक ACची कंपनी आहे, त्याच लेवलची दुसरी एक ACची कंपनी आहे. मी जर काहीतरी बेस्ट प्रोव्हाइड करेन ऑब्व्हियसली तरच माझी कंपनी टिकणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचं कंपॅरिझन बाजारपेठेमध्ये निर्माण झालं. त्यामुळे ज्या वस्तू आणि सेवा आहेत त्यांची जी गुणवत्ता आहे ती जास्त वाढली. मेक इन इंडियाला गती मिळाली. मेक इन इंडिया प्रोजेक्ट तुम्हा सर्वांना माहिती असेल, माहिती असायलाच हवं. आता एवढं सगळं झालं आहे, आपल्या अर्थव्यवस्थेलाच चालना मिळाली आहे, म्हणजे मेक इन इंडिया प्रोजेक्टला गती मिळणार साहजिक आहे. ही कर प्रणाली तंत्रज्ञान आधारित असल्यामुळे त्वरित निर्णय घेण्यास मदत होते. ऑब्व्हियसली आय हॅव टोल्ड यू की सगळं ऑनलाईन झालं आहे, तंत्रज्ञान आधारित आहे. त्यामुळे तुम्हाला एनी टाईम रिपोर्ट बघायला मिळू शकतात. तुम्हाला आत्ता कर भरायचा आहे, तुम्ही आत्ता कर भरू शकता. तुम्हाला तुमच्या व्यापारामध्ये तुम्ही एक व्यावसायिक म्हणून जे काही रजिस्ट्रेशन केलं आहे, नोंदणी केली आहे, त्या नोंदणीमध्ये काही फेरबदल करायचे आहेत ते तुम्ही करू शकता. हे तंत्रज्ञान आधारित जे काही झालं आहे त्यामुळे तुम्हाला झटपट निर्णय घेता येतात व तुमची कामेही कमी वेळात जास्त कामं होणार आहे.
वस्तू व सेवा कर हा दुहेरी मॉडेल म्हणजे ड्युएल मॉडेल झाला आहे. म्हणजे केंद्र राज्यासाठी एकच वेळी समान कर आकारला जातो. आपल्याला हे माहिती आहे. CGST आणि SGST. CGST म्हणजे केंद्र सरकारला जो कर दिला जातो तो, आणि SGST म्हणजे राज्य सरकारला जो कर दिला जातो तो दोन्ही कर काय आहेत, समान आहेत. एकाच वेळी GST मधून त्या GSTचे 2 भाग करून तो एक भाग केंद्र सरकारला CGST आणि GSTचा एक भाग राज्य सरकारला म्हणजे SGST असे 2 भाग दिले जातात. त्यामुळे इथे दुहेरी मॉडेल, ड्युएल मॉडेल ही पद्धती अस्तित्वात आली. हे सगळी आहेत GSTची ठळक वैशिष्ट्ये. लक्षात घ्या, GST हा कायदा आला, पण तो कायदा कशा प्रकारे युजफुल आहे, त्याचे ॲडव्हान्टेजेस आपल्यासाठी काय आहेत ते वैशिष्ट्ये आपण पाहिली आहेत. ठीक आहे. आता या व्हिडिओ लेक्चरच्या शेवटच्या आणि तिसऱ्या भागाकडे आपण वळणार आहोत. GSTच्या अंतर्गत असणारे कर. ठीक आहे. ते कर देखील आपण पाहणार आहोत. त्याआधी आपसमेळ योजनेतील नियम आणि GSTची ठळक वैशिष्ट्ये तुमच्या व्यवस्थित लक्षात आली असतील अशी अपेक्षा करते. पहा, आता आपण पाहणार आहोत वस्तू व सेवा कराच्या अंतर्गत येणारे कर कोणकोणते आहेत. तुम्हाला माहिती असणारे CGST, त्यानंतर SGST. SGSTलाच रिप्लेसमेंट येतो किंवा इथेच लिहूया, किंवा UTGST. ठीक आहे. आता हे कर काय आहेत. CGST काय आहे माहीत आहे तुम्हाला. केंद्र सरकारला जो कर दिला जातो त्याला CGST असं म्हटलं जातं. सेंट्रल GST, ओके, सेंट्रल गुड्स अँड टॅक्स सर्व्हिसेस, सेंट्रल गव्हर्नमेंटला पे केला जातो. SGST म्हणजे काय, राज्य सरकारला जो कराचा भाग दिला जातो त्याला SGST, स्टेट GST असं म्हटलं जातं. स्टेट GST कन्वर्ट होतो कशामध्ये, UTGST मध्ये, जेव्हा आपण संघ राज्यांविषयी बोलत असतो. हे राज्यासाठी झालं, पण जिथे संघ राज्य असतात तिथे UTGST हा कर आकारला जातो. तो CGST एवढाच असणार आहे. जसं CGST आणि SGSTचं रिलेशन आहे तसंच CGST आणि UTGSTचं देखील रिलेशन असणार आहे. फक्त इथे SGST न म्हणता इथे UTGST असं म्हटलं जातं. UT म्हणजे युनियन टेरिटरीज, संघ राज्य. ठीक आहे. हा आहे एका राज्यात खरेदी विक्रीचे व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी. ठीक आहे. एकाच राज्यात व्यापार करतात त्यांच्यासाठी हे कर आकारले जातात. कोणते, CGST, SGST. जर संघ राज्य असेल तर SGST रिप्लेस होऊन तिथे UTGST होणार आहे. दुसरा कर कोणता आकारला जातो ते पाहूया. आपसमेळ योजना आपणच आत्ता पाहिली आहे. आपसमेळ योजना ही 1.5 लाखापेक्षा कमी जर आर्थिक उलाढाल असेल तर अशा व्यापाऱ्यांसाठी राबवलेली योजना आहे. आपसमेळ योजनेतून ज्यांची उलाढाल 20 लाखांपासून 1.5 कोटी रुपयापर्यंत आहे अशा व्यापाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. त्यांना SGST व CGST वेगळ्या दराने द्यावा लागतो. बघा इथे काय सांगितलं आहे, 20 लाखांपासून 1.5 कोटीपर्यंत आहे. हे सगळे आपसमेळ योजनेमध्ये येणार आहेत. त्यांना CGST व SGST वेगळ्या दराने द्यावा लागतो. ठीक आहे. CGST आणि SGST जर आपण 18% देत असू एखाद्या वस्तूवर तर यांना मात्र तो जास्त दराने आणि वेगळ्या दराने सरकारला द्यावा लागतो. आपसमेळ योजना. आता तिसरा आणि शेवटचा आहे IGST. ठीक आहे. IGST याचा उल्लेख मी आधी देखील दिला आहे. IGST हा इंटरस्टेट साठी वापरला आहे. म्हणजे काय तर आंतरराज्यीय, महाराष्ट्र राज्यामधून केरळमध्ये, महाराष्ट्रामधून कर्नाटकमध्ये, महाराष्ट्रामधून गुजरातमध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे जो व्यापार चालतो आंतरराज्यीय, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, तेव्हा तिथे IGST हा कर आकारला
आंतरराज्यीय कर हा कर आकारला जातो. जी एस टीच्या अंतर्गत असणारे करांचे 3 प्रकार पाहिले. हे सगळे देखील जी एस टीच आहेत, पण त्यामध्ये असणारे प्रकार आहेत. पहिला प्रकार कोणता? सी जी एस टी आणि एस जी एस टी. सेंट्रल गव्हर्नमेंटला एक जातो आणि स्टेट गव्हर्नमेंटला एक जातो. पण हे कर कुठे आकारले जातात? जेव्हा राज्यात व्यवहार हा एकाच राज्यात होतो. ठीक आहे, खरेदी किंवा विक्री असेल ती एकाच राज्यात होत असते, तेव्हा सी जी एस टी आणि एस जी एस टी आकारला जातो. पण इन केस जिथे संघ राज्य असणार आहेत, युनियन टेरिटरीजसाठी एस जी एस टीला रिप्लेस होऊन तिथे यू टी जी एस टी असणार आहे. दुसरा आहे आपसमेळ योजना. 20 लाख ते 1.5 कोटी इतक्यामध्ये ज्यांची व्यापाराची उलाढाल असते ते या आपसमेळ योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी एस जी एस टी आणि सी जी एस टी या दोन्ही करांची जी रक्कम आहे, रेट आहेत, दर आहेत, हे वेगवेगळे असणार आहेत. आय जी एस टी म्हणजे काय असणार आहे? तर इंटरस्टेट, ठीक आहे, आंतरराज्यीय जे व्यवहार होणार आहेत, ठीक आहे, तिथे आय जी एस टी हा कर अप्लाय केला जाणार आहे. अशा पद्धतीने आज आपण आपसमेळ योजना म्हणजे काय पाहिले, आपसमेळ योजनेतील नियम पाहिले आहेत, जी एस टीची ठळक वैशिष्ट्ये पाहिली आहेत आणि जी एस टीच्या अंतर्गत कोणकोणते कर येतात ते देखील पाहिलं आहे. हे सगळं तुम्हाला नोट्समध्ये प्रोव्हाइड केलं जाईल, ते तुम्ही व्यवस्थित लिहिणार आहात. पुढच्या पानावर बघा, तुम्हाला अधिक माहितीसाठी आय जी एस टीची माहिती दिली आहे. एकात्मिक वस्तू व सेवा दर, आय जी एस टी कशा पद्धतीने सरकारला भरला जातो त्याचं उदाहरण त्यांनी तुम्हाला दिलं आहे. तुम्ही ते उदाहरण पाहू शकता. उद्याच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण शेअर्स म्हणजे काय ते पाहणार आहोत. खूप इंटरेस्टिंग आहे. आज आपण इथेच थांबणार आहोत. हे तुम्हाला नोट्समध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. थँक्यू.